नमस्कार. नेचर अँड सोशल फाउंडेशन NSF महाराष्ट्रामध्ये मी सत्यजित हेमंत गुजर आपले सहर्ष स्वागत करतो. आज अशा एका कुटुंबाला आपण भेटणार आहोत ज्याचे एक पाऊल पंढरपूरच्या आपल्या विठुरायाच्या ओढीने निघाले आणि वाटेतच काळाने घाव घातला. विठुरायाच्या दर्शनाला जाताना पाय घसरून पाण्यात पडून श्री पांडुरंग कोकरे यांची प्राणज्योत मालवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता आपण वनिता पांडुरंग कोकरे यांच्या घरी जाऊया. त्यांची घराची काय परिस्थिती आहे ते देखील बघूया. आणि त्याच्यानंतर काय मदत करता येईल या गोष्टी जरा बघून घेऊया आपण. त्यांचं खरं तर त्यांचे जे मिस्टर आहेत ते वारीला गेले होते आणि तिथे नदीमध्ये पाय घसरून अचानक ते पाण्यात पडले आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घर आहे आणि त्या घराची कशी म्हटली तर अवस्था ही आहे. तर यांना आपण मधून देखील काही करता येऊ शकतं का, तर याबद्दल देखील थोडंसं मार्गदर्शन वगैरे करूया आणि नक्कीच या पुढे बघूया की काय करता येतं. बघूया आतमध्ये घर काय घरामध्ये लाईट वगैरे आहे. ह्या कोण आहे? साजू ह्याचा जरी असते. नमस्कार आजी. तुमचा दुसरा मुलगा तो तिथेच आहे त्याच झोपलाय का? बर 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 बर. कशी आहे तब्येत? कशी आता राहिलेली आता ठकली पाच थकला ना? नाही, बघूया आपण घरकुल योजनेमधून काय आणखीन करता येऊ शकतंय का आणि आमच्या संस्थेमार्फत देखील काय करता येते का त्या ह्याच्यासाठी ते देखील आपण प्रयत्न नक्कीच करूया ह्याच्यामध्ये. तर ते नेमके तुमचे मिस्टर नेमके काय करत होते? गाडीवर असायचे. गाडीवरती असायचे. म्हणजे सगळा जो हे होतं ते सगळं त्यांच्या ह्याच्यावर चालू. आणि आता तुम्ही स्वतः काय करता? आता मला तर स्वतः काही करता येतं, म्हणजे असं जास्त काम पण नसतंय काय नाही. मग हाच टेन्शन आहे, मुलं लहानाची मोठी करायची कशी, त्यांना काय खायला घालायचं, कामच इथं काही नाही तर काय करणार, हा जास्त टेन्शन. कुठं गेलं तरी ह्या मुलांना कुठं इथून काढायची परत कुठं घालायची आणि मग पुढं लयच खर्च आला ना परत. त्यामुळे इथंच राहायला लागतं. मग आता तुम्ही काय काम करता सध्या? आता सध्या पाऊसचं काहीच काम पावसाचं काय नाही. इतर वेळेला काय करता? इतर वेळा उन्हाळा आला की कोणी असं घर काढायला घेतलं माझ्या तर बोलवलं की जायचं तेवढं. ते संपलं की परत काहीच. दुसरं काही तुम्हाला असं काही येतं का किंवा काय शिलाई वगैरे असं काय नाही काय जमतं?
नाही ते. मग त्याचं जर का प्रशिक्षण वगैरे जर का तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते करू शकाल का? म्हणजे ते जमायला पण पाहिजे ना, ते कधी केलंच नाही आता पण मशीन आतापर्यंत केली कधीच केलं नाही. हीच अशीच कामं असेच काम आणि घरकामं. घरकामं पण करतात. हा. पण घरकामं तुमच्या आता आता गावामध्ये नाही तर कायच नाही. आपण प्रशिक्षणाचा देखील जर का प्रयत्न करायचा म्हटलं तर तुम्ही करू शकाल का? की आम्ही प्रयत्न केला की बाबा नाही तुम्हाला एखादं प्रशिक्षण द्यावं त्याच्यासाठी आणि स्वयंरोजगारातून तुम्हाला काहीतरी एक स्वतःचं काहीतरी चालू करता यावं ज्याच्यामधून 4 पैसे जास्त चांगले कमवता यावेत त्या मला गोष्टीसाठी. फक्त इथं काय करता येतंय व्यवसाय म्हणजे इथं घर मध्ये माणसं दोन ना व्यवसाय कोंबड्यांचा वगैरे असा इथं धंदा बसून तो होऊ शकतो. तो होऊ ठीक शकतो आहे. हा. तुमच्याकडे. म्हणजे खर्चाचं धान्य वगैरे मला असतं म्हणजे मग जागा त्याला अशी घर किती जागे गुंठ आहे? पाहिजे. जागा अशी मोकळी किती गुंठ आहे? जागा म्हणजे सगळं मिळून आता 2 एकर जागा आहे आमचा. आहे का? 2 नाही, एकर पण ते असं त्याच्यामध्ये त्यांचे हे ती दुसरी आमची भाऊ- सासू आहेत, ते दीर आहेत. मग ह्याच्यामध्ये ते 3-4 जण आहेत. आम्हाला 2-5. मग अशा परिस्थितीत म्हणून मी म्हणलं की कुठलं तरी प्रशिक्षण आपण त्यासाठी त्या संदर्भातलं आपण आयोजित करूया की ज्याच्यामधून तुम्हाला मग ते ह्याचं तुमचं शेळ्या गाई जर घेतल्या हा. म्हशी घेतल्या तर कसं मी एकटे बरोबर मग ह्या मुलांना असं इथं ठेवून मग ते दिवसभर बरोबर. रानात जायला लागलं. बरोबर. मग ते पण करता येत हां नाही. नाही मग मी ते म्हणतोय की शेळ्या गाईंचं नाही म्हणत पण जे कुक्कुटपालन व्यवसाय वगैरे जो आहे त्या रिलेटेड त्या संदर्भातलं की हा, जे मग तुम्हाला जमू शकेल हा, तो अशा तर पद्धतीचं जमू शकतो. आपण- म्हणजे कोंबड्याचा व्यवसाय हा. वगैरे असा ते करू शकतो. आपली मुलं बघून आपलं घरचं काम बघून ना बरोबर. ते करता येते. ठीक आहे मग ते आम्ही पहिलं म्हणजे आई वडिलांचं जास्त करून तेच असायचं. बरोबर. आता पण की इच्छा तेच आहे. आता पण माझ्या 4 कोंबड्या आहेत. बरोबर. पण इथं काय होतंय स्वतः सेपरेट त्यांना जागा नाही ना, रहिवाशी असं झाकून ठेवतात ना, असं मला जागा नाही. मग ते असं आपण सोडून देतो ना. मी कुठं गेले कामाला गेले कुठं तर ते मुंगूस नेणार घार नेणार मग ते काहीच राहत नाही. त्याला असं व्यवसाय करण्यासाठी म्हणजे स्वतः पाहिजे एकदम रहिवाशीच पाहिजे. झाकलं उघडलं असं ते आतल्या आतच खाण्यात मग हे तुम्ही विकणार कुठं विक्रीत कुठं करता? तशी गिराईक येणार बरं. इथं येणार. येतात का? हा म्हणजे अशी कधी कधी त्यांना लागली की येतात घेऊन जातात. नाहीतर अंडे वगैरे साठली बरं. तर ती येतात इथं बरं. मग ती द्यायची. ठीक आहे म्हणजे तुम्ही तो म्हणजे तुम्हाला जरी पण त्या दिसतं. व्यतिरिक्त कुठला जरी व्यवसायासाठी तुम्हाला जर का प्रवृत्त केलं की बाबा अशा पद्धतीतला व्यवसाय तुम्ही ते करा सुरू तर आणि तुम्ही करू ते कसं शकता. होतंय गावठी कोंबड्या ज्या आपल्या आहेत ना त्या इथं टिकतायत. बरोबर. आणि- दुसऱ्या टिकत. ठिकाणी. आणि बरोबर. दुसऱ्या जे बॉयलर वगैरे नाही त्या कडकनाथ घेतो ना हो. त्या टिकणारच नाही. थंडी जास्त बरोबर. पाऊस धुकं तुम्हाला त्याच्यामुळे काय पाहिजे की ते बंदिस्त पाहिजे की जेणेकरून घार किंवा मुंगूस त्याचा काही त्रास नको. हा म्हणजे असं बंदिस्त करायचं. बंदिस्त एकदम. मग त्यासाठी काय लागेल आपल्याला तुमची थोडीशी जागा लागेल तुमच्या स्वतःच्या नावावरची आणि मग आपण तिथे बघू एखादं काय शेड वगैरे किंवा हा. अशा ज्याच्यामुळे ते आता बघा इथून जर आता हे घरकुळ आहेत. आता एवढं जागा आहे. आता ह्या पोलापर्यंत जागा आहे. मग इथून अर्ध घर बसून इकडे पुढे जागा उरतो. म्हणजे इकडं उरला तर इकडे एक शेड होऊ शकते. होऊ शकते. हा, तुम्ही एवढं तिथे जागा. करू शकता तुम्ही हा त्याच्यामध्ये. म्हणजे ठीक आहे. इथून एवढं घर पण काय असं जास्त मोठं नाही बांधायचं. ते इथपर्यंत असं घर होय. मग इथनं पुढे जागा राहतोय ना बरं. त्याच्यामध्ये शेड होऊ शकते आपली थोडी. ठीक आहे नक्की आपण प्रयत्न करूया त्या गोष्टीसाठी की कुठून तरी मदत तुम्हाला चांगली व्हावी त्या बाबतीतली आणि मुलांचे शिक्षण पण पुढे जाऊन तुम्हाला त्रास आता या होऊ नये सरांनी याच्यासाठी तुम्ही स्वतः पायावरती उभं राहणं पण गरजेचं आहे. ह्यांच्या सरांनी काय सांगितलंय की आता 5वीला हा गेला की इथं सातारमध्ये कुठं खाडे तिथं चांगलं त्याचं हॉस्टेल आहे. आता पुढे जाऊन यांची शाळा किंवा यांना कुठलं प्रशिक्षण आणि तुम्ही स्वतः तयार होणं यासाठी म्हणजे कुठलाही उद्योग असू दे किंवा काय तर तुम्ही स्वतः तयारी देखील ठेवा की एखादं प्रशिक्षण जर का तुम्हाला मोफत मिळत असेल तर ते प्रशिक्षण करून घेऊन आपला एक चांगला उद्योग एक आणायचं ज्याच्यामुळे जी मुलांची पुढची जे काही हे असतील शिक्षण असतील किंवा आणखीन अडचणी असतील तर त्याच्यावरती तुम्हाला मात करता यावी यासाठी संस्था नक्कीच प्रयत्न करेल की काय काय करता येईल. फक्त तुम्ही तुमची तयारी देखील ठेवा की नाही आपल्याला हे जी काही गोष्ट आहे ती शिकायची आहे. तर या पद्धतीत आपण विकास सर वगैरे मार्गदर्शन करतीलच तुम्हाला की काय करायचं काय नाही कशा पद्धतीत आपण बघूया त्याच्यात बघू. चालेल. तर तुमच्यासाठी एक छोटंसं छोटंसं आम्ही एक किट आणलं ज्याच्यामध्ये घरात तेल वगैरे तांदूळ ह्याच्यासाठी वगैरे, तांदूळ तेल, वगैरे बिस्किट वगैरे. तर त्याचं एक मुलांचं kit तुमच्या आहे. आणलेलं आहे. मुलांसाठी मागं जसं दिलं होतं इथे तसंच किट आहे. या इकडे पुढे.
आम्ही आपलं छोटंसं आमच्याकडून तुम्हाला एक धान्याचं छोटंसं किट आणलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ वगैरे, साखर वगैरे, पोहे वगैरे, जे तुमची लहान मुलं आहेत तर बघूया आपण तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. तुमची इच्छा आहे जर कुक्कुटपालन करायची तर बघूया तुमच्यासाठी काहीतरी. कुक्कुटपालन असेल किंवा कुठलंही प्रशिक्षण कुठलंही असेल काय तरी असेल ते प्रशिक्षण आपण थोडासा विचार करूया हां. त्याच्याबद्दलचा. तुमचा नंबर वगैरे आम्ही इथं हे करून घेतो, बघूया आपण काय करता येईल त्याला. चालेल चालेल, ठीक हां. आहे, धन्यवाद. धन्यवाद आजी. येतो आम्ही परत. हे तर माझ्या तुमच्या पाया- घराचं पण बघूया काहीतरी. माझ्या पाया कशात चहा वगैरे घ्या, होईल लगेच हो. माग उरलं काय, फक्त 2 चिमुरडी बाळं ज्यांना अद्याप वडिलांच्या जाण्याचा अर्थही समजलेला नाही. पांढरे केस झालेली व अंथरुणाला खेळलेली एक दुःखी आई, जिच्या म्हातारपणाचा आधार हरवला गेला आणि या सगळ्यांच्या डोळ्यात शून्य झालेली, पूर्णपणे हतबल झालेली त्यांची पत्नी वनिता पांडुरंग कोकरे. अशा या आभाळ कोसळलेल्या संकटात या कुटुंबाला कोणाचा आधार मिळणार? या अत्यंत कठीण प्रसंगात नेचर अँड सोशल फाउंडेशन NSF महाराष्ट्र यांच्या वतीने या दुःखी कुटुंबाला सावरण्यासाठी एक मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यांचे प्रशिक्षण असो किंवा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची तरतूद, यासाठी आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. पण लक्षात ठेवा, हे फाउंडेशन किंवा एकटा माणूस हे ओझं उचलू शकत नाही. यासाठी गरज आहे की आपल्या सर्वांना एकत्र येण्याची. चला पुढे येऊया, या लेकरांच्या पाठीवर मदतीचा हात ठेवूया. तुमची छोटीशी मदतही या हतबल कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा प्रकाश आणू शकते. आज त्यांना आपल्या मदतीची खरी गरज आहे, कारण माणुसकी अजून जिवंत आहे. हा विश्वासच आपल्याला त्यांना द्यायचा आहे. कृपया मदतीसाठी पुढे या आणि आपले योगदान द्या. धन्यवाद.